रात्रीचे 10 ते 11 वाजेच्या दरम्यान शिरूर ताजबंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका शेतकऱ्यांना काही नागरिकांकडून मारहाण करण्यात आली होती आणि ते शेतकरी हाडोळती येथील विश्वनाथ हेंगणे जे शेतकरी आहेत आणि इथं आहेत ते मी त्यांच्यासोबत त्या दिवशीचा प्रकार नेमका काय घडला हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। विश्वनाथ हेंगणे सर खऱ्या अर्थानं ते शेतकरी आहेत आणि पत्रकार देखील आहेत। सर, ज्या दिवशी 19 फेब्रुवारी रोजी जो तुमच्यासोबत प्रकार घडला छत्रपती शिवाजी महाराज चौक शिरूर ताजबंदी येथे, त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आलो आहे। नेमका काय होती ती घटना, कशी घडली, काय सांगाल? सर्वप्रथम मी आवाज बहुजनाचा स्वागत करतो आपल्या चॅनलचं। मी विश्वनाथ हेंगणे हाडोळती येथील रहिवासी असून मी 19 तारखेला शिवजयंतीच्या दिवशी नांदेड येथील बाजारपेठेमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन गेलो होतो। कांदा विक्रीमधून मला 46,500 रुपयांचे बिल मिळाले। त्यापैकी तेथील व्यापाऱ्याने 26,000 रुपये हे माझ्या फोनपेवर पाठवले। उर्वरित 20,500 रुपये ही रोख रक्कम मला दिली। ती रक्कम घेऊन मी नांदेड येथून शिरूर ताजबंदी येथे 10:30च्या दरम्यान बस स्थानकावर उतरलो। तेथून मी गावाकडे जाण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला थांबलो। त्या ठिकाणी माझा एक लातूरून मित्र गाडी घेऊन येत होता। त्या गाडीमध्ये बसून मला माझ्या गावी जायचं होतं, मूळ गावी हाडोळतीकडं, म्हणून मी त्याची प्रतीक्षा करत असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी खिचडी खात बसलेल्या 10-15 इसम होते जवळपास तिथं। त्यापैकी 3 ते 4 इसम हे माझ्याजवळ आले आणि मला आरवाच्य भाषेत खिचडी खा असं बोलू लागले। मी त्यांना बाबा माझं जेवण झालं, मी खिचडी खाऊ शकत नाही असं त्यांच्याशी बोललो। का खिचडी खात नाहीस म्हणून मला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि एकाने त्या तिघापैकी एकाने माझ्या खिशातील 20,000 रुपये काढून घेतले आणि एकाने माझ्या लोखंडी रॉडने माझ्या डोसक्यात मारून मला जखमी केलं। त्यावेळी मला कोणीच तिथले लोक प्रॉपरची मदत करत नव्हते, सगळे पळून चालले होते। मग मी लगेच 112 हा नंबर डायल केला पोलिसचा। पोलिसने मला मदत दिली 15 मिनिटात। लागलीच अहमदपूर पोलीस स्टेशनला जाऊन मी तेथून त्यांची MLC घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मी माझं मेडिकल केलं व प्रथम उपचार करून परत मी पोलीस स्टेशनला जाऊन माझी रीतसर मी तक्रार दिली। त्या आधारे तिथल्या पोलिसनी ऑनलाईन गुन्हा नोंद केला। पण ह्या अशा घटना ह्या शिरूर ताजबंद परिसरात म्हणजे बस स्थानक असो किंवा हाडोळतीकडे जाणाऱ्या मार्गावरील ब्रिज खाली किंवा बस स्टॉपच्या बाजूला असे वारंवार प्रकार घडत आहेत। पण याकडे कोणीच लक्ष देत नाही आणि कोणीही तक्रार करत नसल्यामुळं पोलिसला तर काय करणार आहे, पण कोणीही तक्रार करण्यास तयार नाही। त्यामुळे मी ही एक तक्रार केलेली आहे आणि विशेष म्हणजे शिरूर ताजबंद हे एक सेंटर पॉईंट असून त्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच एक्सप्रेस गाड्याचं प्रमाण जास्त आहे आणि इकडं नांदेडला जोडण्यासाठी इकडं माळेगाव जवळ आहे, परत इकडं उदगीर हे पासून कर्नाटक जवळ आहे। त्यामुळे या ठिकाणी एवढी वर्दळ असते की हमेशा प्रवाशांची आणि गावाकडे जाणाऱ्या या प्रवाशांची बी संख्या जास्त आहे। त्यामुळे अशा गोष्टींना कुठंतरी आळा घालणं गरजेचं आहे। सर, मला सांगा, 20 माणसं होते त्या ठिकाणी, 20 जण होते, त्यापैकी तुमच्या ओळखीचं कोणी नव्हतं तिथं? अद्यापपर्यंत ज्या मारेकऱ्यांनी मला मारहाण केलेली आहे त्या मारेकऱ्याचा माझा आयुष्यामध्ये कधी संपर्क किंवा बोलणं किंवा ओळख काहीच नाही। पण या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा हाच प्रोग्राम आहे वर्षानुवर्ष, यांना पोलिसांचा धाकच राहिला नाही। आणि अद्याप मी आता 19 तारखेला गुन्हा नोंद केलेला आहे 1 ते 1:30च्या दरम्यान रात्री, पण अद्याप त्या तपास अधिकाऱ्यांनी किंवा अहमदपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यांना कुणालाच अटक केलं नाही। एकूणच परिस्थिती जर पाहिली तर शहरामध्ये उशिरा महिला असतील किंवा पुरुष असतील एकटा भेटल्यानंतर त्याला धमकी देणे, त्याच्या खिशातले पैसे काढून घेणे, मोबाईल काढून घेणे आणि त्याला नुसतं न सोडता त्याला मारहाण देखील करणे, असे प्रकार अनेक दिवसापासून अहमदपूर शहरासह परिसरामध्ये अर्थात शिरूर ताजबंदी येथे 19 फेब्रुवारी रोजी घडलेला हा प्रकार आहे। मात्र पोलीस प्रशासनाचं लक्ष यावरती नाही असं स्वतः जे घटनाग्रस्त आहेत विश्वनाथ हेंगणे त्यांनी सविस्तर त्यांच्या शब्दामध्ये सांगितले। पुढे काय प्रक्रिया सुरू आहे? पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंद केलाय, मात्र त्यांना ताब्यात घेतलंय का किंवा काय स्थिती आहे? अद्याप ताब्यात घेतलं नाही। मी आताच त्या तपास अधिकाऱ्यांशी चर्चा केली, आम्ही तपास करतो, मोबाईल त्यांचा ट्रॅक करायलो असं सांगत आहेत। पण अद्याप 4 दिवस झाले आणखीनही एकही आरोपी त्यांनी निष्पन्न केला नाही किंवा CCTV फुटेज चेक केलेलं नाही। पोलीस प्रशासन अशा घटनांवर कशा पद्धतीनं आळा घालेल हे पाहावं लागणार आहे। 19 फेब्रुवारी रोजी विश्वनाथ हेंगणे यांच्यासोबत जसा प्रकार घडला अगदी तसाच, ज्या प्रकारे त्यांना मारहाण करण्यात आली तसंच
या युवकाला सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. त्यांनी मला ऑफलाईन मध्ये माहिती दिली आहे. काय नाव आहे तुमचं? शेख असलम, कुठे राहता? हाडोरची. बरं, काय काय झालं होतं तुमच्यासोबत? मी रात्रीच्या औरंगाबादहून निघालतो. हां, रात्री 2 वाजता मला आणून तिने मारहाण केली. काय नाव होतं का त्यांचं माहिती तुम्हाला? काय तर नाव माहीत नव्हतं, ओळख पण नव्हती मग माहिती त्यांची. पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती? माझी काय अडचणी होती म्हणून आम्ही काही हे केलं नाही. खऱ्या अर्थानं नागरिकांनी जागरूक झालं पाहिजे. असा प्रकार घडल्यानंतर लगेच तात्काळ पोलिसांशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्याशी संपर्क करून झालेला प्रकार खरा आहे तो सांगून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थानं गुन्हेगारीला आळा बसेल. ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.